नमस्कार, मी वृषालीज ब्युटी सलोन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला बटरफ्लाय हेअरकट कसा करावा याबद्दलचा व्हिडिओ शेअर केला आहे। तर व्हिडिओ संपूर्ण पहा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आपण पाहूया। सर्वप्रथम मी क्लायंटचे केस व्यवस्थित पाण्याने स्प्रे करून घेतले। त्यानंतर क्लायंटला किती लेंथ कमी करायची आहे ते विचारून मी नॉर्मल यू कट करून घेतला। यू कट केल्यामुळे काय होतं, आपल्याला हेअर कटचा एक बेस मिळतो। प्रथम मिडल सेक्शन घेऊन त्यानंतर स्टेप बाय स्टेप एक सेक्शन पुढे घेत आपण यू कट कंप्लीट करून घ्यायचा। आता यू कट केल्यानंतर मी केसांचे 4 सेक्शन्स करून घेतले। आपण जेव्हा सेक्शन्स करतो त्यामुळे आपल्याला हेअर कट करणेसुद्धा सोपे होते आणि व्यवस्थित आपल्याला स्टेप बाय स्टेप हेअर कट करता येतो। प्रथम मी इयर टू इयर सेक्शन करून घेतला आणि पाठीमागून पण 2 सेक्शन करून घेतले। आता सुरुवातीला मी फ्रंट लेयर कट करून घेणार आहे। तेव्हा क्लायंटला फ्रंटची किती लेंथ कमी करायची आहे ते डिसाईड करून मी नोज लेवल किंवा चीन लेवल असे एक लाईन डिसाईड करून मी एक गाईडलाईन तयार करून घेतली। आता तीच गाईडलाईन पुढे घेत मी स्लोपने दोन्ही साईड्स कट करून घेणार आहे। अशा प्रकारे जेव्हा तुम्ही स्लोपमध्ये फ्रंट लेयर करता तेव्हा लेयर्स पण खूप छान पडतात। आता हे फायनल मी चेकिंग करून घेत आहे। तर अशा प्रकारे आपली एक साईड कट करून झालेली आहे। आता दुसरी साईड सुद्धा अशाच प्रकारे कट करून घेतली। जे काही एक्स्ट्राचे काही केस असतील ते सुद्धा व्यवस्थित हातात पकडून कट करून घ्यावे। आता पाठीमागे जे आपण सेक्शन्स घेतलेले आहे त्याच्यातली एक सेक्शन सोडून पाठीमागून एक सेक्शन पुढे घेतो, पुढच्या सेक्शनला मर्ज करत कट करायचा आहे। जेव्हा आपण अशा पद्धतीने कट करतो तेव्हा तो एक
आउटलाईन लेअर कट पण होतो आणि पाठीमागून तो डीप यू कट किंवा डीप व्ही कट अशा पद्धतीने हेअरकट दिसतो. एक साईड कंप्लीट केल्यानंतर मी आता दुसऱ्या साईडवर त्याच पद्धतीने कट करत आहे. जेव्हा तुम्ही लहान लहान सेक्शन्स घेऊन हेअर कट करता तेव्हा तो हेअर कट अगदी प्रॉपर होतो. अशा प्रकारे पाठीमागील प्रत्येक सेक्शन मी पुढे घेऊन कट करते आहे. संपूर्ण हेअर कट करून झालेला आहे. आता मी पुन्हा पाठीमागच्या साईडला येऊन मिडल सेक्शन घेऊन तो आता 90 डिग्रीमध्ये कट करते आहे. यामुळे पाठीमागे सुद्धा खूप छान लेयर्स पडतात. तुमचा हा जेवढा तुम्ही वर उचलाल तेवढ्या तुमच्या लेयर्स पडत जातील. अशा प्रकारे नेक्स्ट सेक्शन घेऊन तो मागच्या सेक्शनमध्ये मर्ज करत ती गाईडलाईन धरून कट करायचा आहे. आता क्राऊन सेक्शन 90 डिग्रीवरती घेऊन कट करून घेतला. त्यामुळे खूप जास्त लेयर्स पाठीमागे पडतात. बघा किती लेयर्स पडलेले आहेत केसांमध्ये. आता ड्रायरच्या साहाय्याने सेटिंग करून घ्यावे. राऊंड कोंबच्या साहाय्याने इंटर्न सेटिंग करावे. हा आहे हेअर कटचा फायनल लुक. कसा वाटला तुम्हाला? आवडला का? आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.